आज आपण पाहणार आहोत हेअर पॅक. हे पहा, खूप छान हेअर पॅक आहे हा. केसांना स्मूथ शायनिंग बनवतो आणि मस्त केसांना चांगलं पोषण देतो. त्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. यामध्ये घरात आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण हा हेअर पॅक बनवलेला आहे. जवस, तांदूळ, मेथीदाणे, कांदा बी आणि कोरफड अशा या 5 गोष्टींपासून लोखंडी कढईतच हा हेअर पॅक बनवायचा आहे. आणि 1 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. त्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर ते चांगले उकळून घ्यायचे. कारण 5 ते 10 मिनटं उकळल्यानंतर त्याला चांगला जेली फॉर्ममध्ये ते तयार होतं. आणि त्यानंतर त्याचं टेक्स्चर तुम्ही लास्टपर्यंत पाहू शकता. खूप छान टेक्स्चर येतं केसांना. त्यामुळे व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा. लोखंडी कढईत का बनवायचं, तर लोखंडी कढईत आयर्न असतं आणि आयर्न हे आपल्या केसांना चांगलं पोषण देतं. त्यामुळे हे लोखंडी कढईतच बनवायचं. हे पहा, मी मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेते आहे 5 ते 10 मिनटं उकळल्यानंतर आणि त्याला गाळून घेतलेलं आहे. गाळल्यानंतर त्याला छान लिक्विड असं जेली फॉर्ममध्ये लिक्विड तयार होतं. ते तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला जाणवेलच. चांगलं हलवून घ्यायचं. हे पहा, मी चेक करते की अशी तार सुटली पाहिजे त्याला छान. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे गाळून घ्यायचं. हे गाळून घेतल्यानंतर हे आता तुम्ही टेक्स्चर त्याचं पाहू शकता, त्या जेलीचं कसं आलं आहे. ह्याच्याही पेक्षा जास्त हे घट्ट होतं थंड झाल्यानंतर. खूप इफेक्टिव्ह आहे हे हेअर पॅक. आपण जसं केसांना ऑइल लावतो, शॅम्पूने धुतो किंवा मेहंदी लावतो महिन्यातनं एकदा, तसंच महिन्यातनं एकदा हेअर पॅक लावणंही गरजेचं आहे. कारण आपल्या केसांना चांगल्या प्रकारे पोषण मिळतं व केस वाढण्यास मदत होते. हे पहा, लावताना हा नेहमी स्काल्फला पहिलं लावून घ्यायचं चांगलं. आपण मसाज कशा प्रकारे करतो तशा प्रकारे चांगलं स्काल्फला, केसांच्या मुळांना चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. मी पहा कशी लावते आहे. केसांच्या मुळांना लावल्यानंतर पूर्ण केसांनाही लावायचं. पूर्ण केसांना लावल्यानंतर केस चांगले सॉफ्ट होण्यास मदत होतात आणि वाढायलाही मदत होतात. सगळीकडं सगळ्या भागात लावून घ्यायचं. हे पहा, मी मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बघूनच लावते आहे. बॅक साईडलाही लावायचं. ज्यांना कोणाला मेहंदी लावता येत असेल स्वतःला, जर स्वतःला नाही लावता आलं तर दुसऱ्यांकडनं लावून घ्यायचं. खूप छान. मला माझी मेहंदी आणि माझे हेअर पॅक मी स्वतः लावते. माझी केसांची लेंथ तुम्ही पाहू शकता, खूप मोठी आहे. तरीही मला जमतं, कारण मला सवय झालेली आहे पहिल्यापासनं. हे पहा, चांगल्या प्रकारे आपल्या केसांना लावून घ्यायचं आहे. हे हेअर पॅक सगळ्या केसांना लावायचं आहे. आणि ह्याचं प्रमाण, जवस मी 2 चमचे घेतलेले आहेत. बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स मी 1 चमचा घेतलेला आहे. आणि कोरफडीचं 1च पान घेतलेलं आहे मी. आणि ते चांगल्या प्रकारे धुवून घेतलेले कोरफड आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये यूज केलेली आहे मी. हे पहा, पूर्णपणे बॅक साईडला लावून घ्यायचं आहे छान प्रकारे. हे पहा, जेवढं आपल्याला व्यवस्थित प्रकारे लावता येईल तेवढ्या प्रकारे आपण केसांना चांगलं लावायचं आहे. कारण त्या जेलीला जो टेक्स्चर होता तो टेक्स्चर पूर्णपणे केसांमध्ये उतरतो आणि शाईन येते केसांना छान. हे पहा, जेली पूर्णपणे जेल फॉर्ममध्ये तयार झालेले. हे पहा, आणि खूप छान हेअर पॅक आहे हा. सगळ्यात इफेक्टिव्ह हेअर पॅक आहे. केस गळती पण थांबते, केस वाढायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतकं छान आणि शांत थंड वाटतं केसांना. खूप भारी वाटतं. लावताना थोडंफार मसाज करून लावायचं आहे, जेणेकरून ते पूर्ण मुळांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे पहा, पूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे. मुळांना लावायचं, पूर्ण केसांना लावायचं. पूर्ण केसांना लागलं पाहिजे, जेणेकरून पूर्ण केसांना शाईन आली पाहिजे. हे पहा, चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे केसांना, जेणेकरून आपली केस खूप छान मदत होईल अशी.
केसांना अशी टेक्स्चर येण्यासाठी. लावून झाल्यानंतर मी आंबाडा घातलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच्यावर आपल्याला प्लास्टिकची पिशवी घालायची आहे. हे लास्टपर्यंत नक्की पहा. प्लास्टिकच्या पिशवीने काय होईल की अजिबात कोरडं पडणार नाही. हे हेअर पॅक आपल्याला ओलंच राहिलं पाहिजे, कारण केसांमध्ये ते पूर्णपणे मुरलं पाहिजे, आपल्याला सुकून द्यायचं नाही आहे आपल्याला. त्याच्यामुळे त्याच्यासाठी पिशवी घालायची आहे. मी हे उन्हाळ्या दिवसामध्ये उन्हाचं दुपारचं लावलेलं आहे, त्याच्यामुळे मी पिशवी घातलेली आणि तशी ही पिशवीच घालायची. आणि हे पहा, माझे केस वॉश केल्यानंतर खूप स्मूथ आणि इतका छान स्मेल येत होता, मस्त. हे पहा, केस पहा एकदम सॉफ्ट झालेले आहेत, एकदम मऊ मऊ. खूप छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या हेअर पॅकने. खूप भारी वाटतं. हा हेअर पॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप भारी आहे हेअर पॅक. थँक्यू सो मच.